नमस्कार मंडळी. आज आपण शेवगा भाजी बनवणार आहोत. शेवगा भाजी म्हटलं की वेगवेगळा मसाला येतो, वेगवेगळी पद्धत येते. तुम्ही एक भाजी म्हणजे 10 ते 15 पद्धतीने बनवू शकता. पण गावाकडे जशी केली जाते ना खेड्याकडे, म्हणजे बाया ज्या आजीबाई ज्या करतात ना, तशाच पद्धतीचा पण मसाला केलेला आहे. तो थोडासा ब्लॅक आणि थोडासा ग्रीन वेगळा दिसतो ना, तशाच पद्धतीचा आपण इथे मसाला केलेला आहे. तर शेवग्याची भाजी जी आहे ना, अगदी गावाकडच्या पद्धतीने आपण केलेली आहे. तर अगदी साधी आणि झटपट होणारी भाजी, झटपट म्हटल्यापेक्षा अगदी चविष्ट भाजी करता येईल तुम्हाला. तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा घेतल्यात. 1 पाव शेंगा घेतल्यात. त्याचे आपल्याला सालं काढून तुकडे करून घ्यायचे मीडियम आकाराचे आणि नंतर मसाल्याची तयारी केलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगेल किती प्रमाण घेतले मी, म्हणजे तुम्हालाही कळून जाईल. तर इथे आपल्याला कांदे भाजण्यासाठी जाळी घ्यायची आणि तुमच्याकडे जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरतीही ठेवू शकता किंवा डायरेक्ट कढईत भाजून घेतलेले कांदे तरीही चालतील. असं काही नाही की लगेच ही स्टेप फॉलो करावी लागेल. तुमच्याकडे जाळी नसेल तर एक मोठा कांदा घेतला, तो गॅसवरती भाजून घेतला तरीही चालेल, नाही तर जाळीवरती भाजून घेतला तरी चालेल, नाही तर कढईमध्ये. तर आता पुढची प्रोसिजर मी काय केली, कढई घेतलेली आहे, त्यामध्ये चांगलं 2 चमचे तेल घातलं आहे आणि 2 चमचे मोजून शेंगदाणे घातलेले आहे. आपल्याला थंड तेलामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे, म्हणजे कढईमध्ये जेव्हा तेल टाकतो ना तेव्हाच टाकायचे, म्हणजे शेंगदाणे तुमचे जे आहेत ना आतपर्यंत भाजले जातील. नंतर काय करायचं आहे, आपल्याला फुटाणे घालायचे आहेत. म्हणजे आपल्याला किराणा दुकानामध्ये कुठेही फुटाणे मिळतील, ते घालायचे 2 चमचे. 2 चमचे शेंगदाणे आणि 2 चमचे फुटाणे घातलेत. व्यवस्थित आपल्याला चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतर घालायच्या आहेत आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या. तुम्हाला म्हणजे जितकं स्पायसी भाजी हवी असेल तितक्यानुसार घालू शकता. इथे तिखट मिरच्या असल्यामुळे मी 5 ते 6 म्हणजे 6 ते 7 मिरच्या असतील मोजून, इतक्या मिरच्या आपण इथे घातलेल्या आहेत. तर 6 ते 7 मिरच्या धरा. तुम्हाला अजून स्पायसी हवं असेल तर मिरच्या वाढवू शकता किंवा थोडंसं कमी हवं असेल तर थोड्याशा मिरच्या तुम्ही कमी करू शकता. तर येथे फुटाणे, शेंगदाणे आणि मिरची चांगली भाजून झालेली आहे. या स्टेजवरती आपल्याला आता 2 चमचे धणे घालायचे आहेत. धणेसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जितका छान तुमचा मसाला भाजला जाईल तितकं तुमचं जे सारण आहे ते अगदी व्यवस्थित तयार होईल, म्हणजे मसाला तयार होईल. आणि त्यामध्येच काय करायचं आहे, आपल्याला लगेच लसण पाकळ्या घालायच्या आहेत. इथे आपण कुठल्याही खड्या मसाल्याचा वापर केलेला नाही आहे. लवंग नाही, मिरी नाही, काहीच नाही. अगदी गावरान पद्धतीने आपण भाजी केलेली आहे. म्हणजे गावाकडे काय करतात, आबडधोबड हा मसाला भाजतात की लगेच वाटण करतात की भाजी करून घेतात. तशाच पद्धतीचं आपण केलेलं आहे. आणि जे भाजलेले कांदे आहेत ते घ्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल काळं वरचं काढून टाकायचं, अजिबात नाही आहे. त्याने काही करपट मसाला लागत नाही, म्हणजे जळालेला मसाला लागत नाही आहे. तर अगदी थोडेसे बारीक करून घ्यायचे कढईमध्ये आणि त्याच कढईमध्ये आपण चांगले त्याला भाजून घेतो आहे. म्हणजे चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत आपण कांदे भाजून घेणार आहोत. तर कांद्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या करून घ्यायच्यात आणि भाजतानाच काय करायचं, थोडेसे काप करून घ्यायचेत कांद्याला आणि नंतर भाजून घ्यायचे. तर इथे चांगला ब्राऊन झाला आहे आणि थोडासा काळा रंगसुद्धा कांद्याला आलेला आहे. तर आता जो मसाला आपण प्लेटीमध्ये काढून घेतला होता तो मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा, म्हणजे थंड झालेला आहे. आणि कांदा घ्यायचा टाकून, थोडासा कोथिंबीर घालायचा आहे आणि याचं आपलं चांगलं वाटण करून घ्यायचं आहे पाणी घालून. तर वाटण केल्यानंतर मसाल्याचा जो रंग आहे काळा आणि हिरवा रंग आलेला आहे. थोडासा हिरवा आणि काळा रंग कशामुळे येतो, कोथिंबीरसुद्धा घातली आपण आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली. तर आता आपल्याला पुढची तयारी करायची, म्हणजे कढई घ्यायची आहे आणि त्यात 2 चमचे तेल घालायचं आहे, अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. मोहरी आणि हळद तळली म्हणजे तडतडली की लगेचच आपल्याला त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घेतल्यात मी पूर्ण, त्या घालायच्या आहेत. तर शेवग्याच्या शेंगा चांगल्या आपल्याला तेलात आणि हळदीमध्ये एकदम फ्राय करून घ्यायच्या. त्याने काय होईल, तुमच्या शेंगाची जी चव आहे ती भाजीच्या ग्रेव्हीमध्ये खरंच खूप छान लागेल. आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घालताना भाजीच्या आकाराने घातलं तरी चालेल आत्ताच, किंवा नंतरही थोडंसं घातलं तरी चालेल. तर मी चांगलं भरपूर मीठ घालून घेतले, लागेल तर थोडंसं वरतून आपण टाकू शकतो. आणि जो मसाला करून घेतला आहे ना तो घालायचा आहे. तर इथे मेंबर कमी असल्यामुळे मी थोडासा मसाला बाजूला ठेवून देते. तर आपण 4 माणसाचा भाजीचा मसाला केला, 5 ते 6 माणसाचा मसाला तयार झालेला आहे. तर मी 4 ते 5 माणसापुरती भाजी करायची आहे मला. पोळीसोबत खायची, परत ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्हाला भाजी जास्त लागेल तर जेवढा मसाला आपण तयार केला आहे तेवढा पूर्ण मसाला कढईमध्ये टाकायचा आहे. आणि तुम्हाला नुसतं पोळीसोबत जर खायचं म्हटलं तर थोडीशी भाजी कमी लागेल, तर मी थोडासा मसाला, आपला 2 चमचे मसाला बाजूला ठेवलेला आहे. तर थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे, म्हणजे 1 चमचा घातला आहे. आणि चांगला मसाला आपल्याला जास्त फ्राय नाही करायचा, थोडासा फ्राय करायचा आहे 2 ते 3 मिनटं. नंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला एकसारखं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. आणि नंतर मिक्स करून झाल्यानंतर परत काय करायचं, थोडंसं आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर इथे मसाल्याला चांगला रंग आणि तेल सुटलेलं आहे. त्या स्टेजवरती आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. गरम घाला किंवा थंड घाला, कुठलंही पाणी चालेल, असं काही नाही की गरमच घालावं लागेल. थंड असेल
तेही घाला, नाहीतर गरम करून घातलं तरीही चालेल. व्यवस्थित आपले मसाले एकजीव झाले आणि फ्राय करून झालेले आहे. तर मी इथे पाणी घातलं आहे. आकाराने चांगलं आपल्याला यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे पूर्ण. कारण शेंगा ज्या आहे फ्राय करताना थोड्याशा फ्राय करून झालेल्या आहे 50%. तर इथे मोजून आपल्याला 1.5 ग्लास पाणी घालायचं, म्हणजे तुमची भाजीची ग्रेव्ही आणि भाजी अगदी व्यवस्थित होईल. तुम्ही मसाल्याच्या आकाराने पाणी घालू शकता, असं काही नाही की मोजून पाणी घालायचं आहे. थोडीशी शेंग शिजलेली आहे आणि थोडीशी 2 उकळीमध्ये आपल्याला शेंग शिजून जाईल. तर प्लेटवरून ठेवून द्यायची आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे. आणि आपली भाजीला उकळी आलेली आहे, एकदा चेक करून बघणार आहोत. तर थोड्याशा आपल्या शेंगा शिजायच्या राहिलेल्या आहेत आणि भाजीची ग्रेव्ही जी आहे थोडीशी पातळ आहे, थोडीशी घट्ट होऊ द्यायची. कारण काय होईल, थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. त्यामुळे काय करायचं, जास्त शिजल्यानंतर तुम्हाला वाटेल खूप पातळ आहे, खूप पातळ राहत नाही, नंतर खूप घट्ट होते थंड झाली की. तर इथे थोडंसं 5 मिनटं परत शिजू दिल्यानंतर शेंगासुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत आणि आपली ग्रेव्हीसुद्धा मस्त झाली. थोडंसं कोथिंबीर घातलं आहे. बघूनच भाजी खावीशी वाटणारी भाजी आहे, चवीला खूप मस्त लागते आणि याने ॲसिडिटी होणार नाही तुम्हाला, काहीच नाही. कारण आपण यात गरम मसाले कुठलेच वापरलेले नाही आहेत, म्हणजे पोटाचा त्राससुद्धा तुम्हाला होणार नाही आहे. तर अगदी झणझणीत रस्सा, गावाकडच्या पद्धतीचा रस्सा जो असतो ना, आपण तशाच पद्धतीचा केलेला आहे. तर बघूनच भाजी गरमागरम खावीशी वाटते ना, तर नक्कीच आजच ट्राय करा. आणि भाकरी असेल ना सोबत तर विचारूच नका. तुमच्याकडे बाजरी जर पीठ असेल तर त्यासोबत तर अगदी मस्त लागेल. तर गरमागरम आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला भाजीची ग्रेव्ही दाखवते आणि रंगसुद्धा दाखवते. परत थंड झाल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता, अगदी रंग छान झालेला आहे आणि भाजीची ग्रेव्ही जी आहे थोडीशी घट्ट झालेली आहे. तर भाजी आपली रेडी झाली. मस्त गरमागरम आपल्याला वाढून घ्यायची आहे आणि झटपट होणारी आहे. साहित्य खूप कमी लागतं आहे, खूप काही साहित्य नाही. गरम मसाले आपण काही जास्त वापरलेले नाही आहेत, त्यामुळे सोपी आहे करायला आणि झटपटसुद्धा होईल. भरपूर जणांची जर करायची असेल, फक्त तुमचं ते साहित्य आहे ते जास्त करायचं आहे, म्हणजे तुमची भाजी मस्त. जर तुमच्याकडे आजच शेवग्याच्या शेंगा असतील तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला चवही कळेल आणि भाजी कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगता येईल. तर अगदी सोपी आणि झटपट होणारी गावाकडे पद्धतीने काळ्या रंगाची भाजी, म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि भाजी करण्याची पद्धतही आवडली असेल आणि तुम्हाला भाजी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.